नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.5 मधला प्रश्न क्रमांक दुसरा काय दिला आहे? खालील प्रत्येक बहुपदीकरिता पी ऑफ 1, पी ऑफ 0 आणि पी ऑफ -2 काढा. ओके, तर बहुपदी आपल्याला दिले आहेत. पी ऑफ x बरोबर x³ घ्यायचं एकदा. त्याच्यानंतर दुसरं काय दिलं आहे? पी ऑफ y बरोबर y² - 2y + 5 ही दुसरी बहुपदी दिली. त्याच्यानंतर तिसरं काय दिले? पी ऑफ x बरोबर x⁴ - 2x² - x. ओके, तर आजच्या प्रश्नामध्ये आपण दोन बहुपदी बघायची आपल्याला आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिसरं बहुपदी बघूया आपण. ओके, तर पी ऑफ x बरोबर इथे x घन लिहिला. आता पी ऑफ x बरोबर आपल्याला एकदा 1 घ्यायचं, एकदा 0 घ्यायचं आणि एकदा -2 घ्यायचं आहे. ओके, आणि आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर पी ऑफ आपण x बरोबर काय घेऊया? पहिलं 1 घेऊया. ओके, आता इथे पण x म्हणजे 1 घेतल्यावरती इथे 1चा घन असणार आहे. ओके, 1चा घन किती येतो? 1 येतो. म्हणजे पी ऑफ 1 बरोबर किती आलं? 1 आलं. ओके, आता पी ऑफ हे बघ इथे लाईन आखली मी. पी ऑफ दुसरं काय? 0. पी ऑफ 0 बरोबर 0चा घन. एक्सचा घन म्हणजे 0चा घन. ओके, 0चा घन किती येतो? 0 येतो. ओके, दुसरं पण उत्तर किती आलं? 0 आलं. आता तिसरं -2. पी ऑफ -2 एक्सच्या बदले आपल्याला -2 घ्यायचं आहे. ओके, तर इथे एक्सचा घन म्हणजे -2चा घन. आता हे बघा, -2चा घन किती असणार आहे? -8 असणार आहे. ओके, वर्ग असतो तर धन आला असता, पण तर घन असल्यामुळे -8 आला आहे. 2चा वर्ग किती? 8 आणि घन असल्यामुळे वजा चिन्ह आलं आहे. ओके, आता आपण दुसरा प्रश्न बघूया. पी ऑफ हे बघा, हे तिन्ही उत्तर झाले. पी ऑफ 1 जेव्हा घेतलं तर 1 उत्तर आलं. पी ऑफ 0 घेतल्यानंतर 0 उत्तर आलं. आणि पी ऑफ -2 घेतल्यावर किती उत्तर आलं? -8 उत्तर आलं. ओके, या बहुपदीचं. आता बहुपदी क्रमांक दुसरा, पी ऑफ y बरोबर y² - 2y + 5. ओके, आता पी ऑफ 1 घेऊया पहिलं. 1चा वर्ग y जिथे जिथे असेल तिथे तिथे आपल्याला 1 घ्यायचं आहे. -2 × 1 + 5. 1चा वर्ग इथे येतो? 1 येतो. -2 × 1 2 × 2 + 5. ओके, आता 5 + 1 किती होतं? 6. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. ओके, आता पी ऑफ 0 घेतल्यावरती किती उत्तर दे बघूया. 0चा वर्ग -2 × 0 + 5. 0चा वर्ग किती येतो? 0च असतो. 2 × 0 किती असतात? 0 + 5. 0 0 काय लिहायची गरज नाही, डायरेक्ट 5 उत्तर लिहिलं तरी पण चालतं. आता पी ऑफ -2 घेऊया. हे बघा, -2चा वर्ग yचा वर्ग म्हणजे -2चा वर्ग -2 × -2 + 5. आता -2चा वर्ग आहे म्हणजे धन असणार आहे, धन येईल 4. तर वजा गुणिले वजा अधिक 2 × 2 किती होतात? 4 होतात. अधिक 4 आणि उरले किती? 5. ओके, 4 + 4 किती होतात? 8. 8 + 5 13. अशा प्रकारे दुसरं बहुपदी पण आपल्याला सोडवून झालेलं आहे. तर तिसरा प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.